सुंदर मनामध्ये भरली. हे बिझी आहे का बाई? नाही रे, शेताकडे चाललोय. एक नंबर. काय झालं? काय नाही, चल तू सायकलवर ये, मी येतो पळत. का? अरे काय नाही, आज जरा उशिरा जाणार आहे, सांगितलंय सरांना. नांगरावर प्रॅक्टिस करू ना. हा चालेल ना बाई, चल चल. हा चल. अरे अचानक अटॅक झालं तर काय कराल? लतिका, कम हियर. सेल्फ डिफेन्सचा पहिला रूल, नेहमी अलर्ट राहा. थोडीसी लापरवाही हानिकारक हो सकती है. तुमच्या आजूबाजूला लक्ष ठेवा. फोनमध्ये बिझी राहू नका. आजूबाजूला नजर ठेवा. तुमच्या बॉडी लँग्वेज मध्ये कॉन्फिडन्स असला पाहिजे. वन मोर थिंग, बायकांना त्यांचा गट फिलिंग सांगत असतं काहीतरी गडबड आहे. सो त्या गट फिलिंगवर कॉन्सन्ट्रेट करा. अटॅकर तुम्हाला सरप्राईज देऊन घाबरवतो. सो अटॅकरसाठी तुमच्याकडे पण काय सरप्राईज पाहिजे ना. नेहमी 2 हात करायला रेडी असणं याच्यासारखा डिफेन्स नाही. सो तुम्ही रेडी आहात? लतिका, नितीन, कम फॉर. फर्स्ट स्टेप रिस्ट लॉक करा. सेकंड स्टेप एल्बोला ट्विस्ट करा. असा केल्यावर शोल्डरवर प्रेशर येतं आणि ग्रिप लूज होते. आणि थर्ड स्टेप गुडघ्यावर बॅक साइडनी जोरात मारा आणि शेवटी जोरात धक्का द्या. तो कळलं सगळ्यांना? हो. आणखीन जोश पाहिजे? हो. काय खाल्लंय की नाही तुम्ही? हो. आणखीन मोठ्याने? हो. गुड. तू का मध्ये पडली? सर, रुपालीला वाचवायला. तिला डिफेंड करू दे ना. सर, तिचं लक्ष नव्हतं. अगं तेच तर आपण शिकतोय ना. तू कशाला मध्ये पडली? सर, पण आपल्या बरोबरच्या मैत्रिणीचं बी रक्षण केलं तर काय बिघडलं ना त्यात? चाल 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 चाल. अजून फास्ट चाल. चल फास्ट 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 फास्ट. यार ते मोहन सरांना ना खांद्याचा पार खुळखुळा करून टाकेल कडे. ना मालक. ए फास्ट फास्ट फास्ट. अरे बाप, मी म्हटलं होतं ना मालक तुम्हाला, आब्याने 100% कोणती तरी मोटर फिट केली अंगात. कन्फर्म आहे, फुल टू कन्फर्म. बरे काहीतरी येड्यावानी चावळू राहिला. अहो मालक, काहीतरी जुगाडे. तुम्ही नाही का इंजेक्शन घेऊन बॉडी वाढवता, तसं काहीतरी. देऊ का खावटा? इतरी बोलतो त्यानं काही नाही होत. याने बाहेरने ट्रेनर मागवलेत वाटतं. एवढं कोण शिकवत असेल याला? हा ना राव, मला बी तेच वाटू राहिलं. केवढा पळू राहिला, ते बी नांगर घेऊन.
मालक 100% यांनी कोणीतरी भारी ट्रेनर आणला असणार. मला तर वाटतं ते ऑनलाईन कोचिंग का काहीतरी आहे ना ते घेत असणार बघा. शेट ते मोहन सरांना दाखवायला पाहिजे आपण. आपल्याला हे असंच करायचंय. काय आभ्या पळतोय. यावर्षी ना शर्यत पाहायला लय मज्जा येणार आहे. बया एवढे जोरात जोखड घेऊन पळाला ना तर यावर्षी अभ्यास ढाल घेऊन जाईल. अभ्यास ढाल घेऊन जाईल. माहेरची साडी पार्ट 3 काय बोल राहिली तू? कुठं काय? नाही आता काही बोलली ना ढालीच काय ते आभ्या. काय आभ्या? मागच्या वर्षी नव्हती का तू शर्यतीला? का माहेरच्या गाडीनं नवऱ्यानं हाकलून लावली होती? नाही होती ना मी. मग माहिती नाही मागच्या वर्षी ढाल कोणी जिंकली होती? तुम्हीच ना दावलं शेठ. हा मग या वर्षी पण आम्हीच जिंकणार. कळलं ना? लागलंय मॅचची लाईव्ह कमेंट्री करायला. चला अलब्या आता गाडी डायरेक्ट ग्राउंडवर लँड कर. चल गाडी काढ. कायला आपल्याला आधी घरी जायचं ना शेट. सांगतो तेवढं कर. चल बुंग 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 चल. हा सर ते एक विचारू का? विचार की. खांदा कायला दुखतो? रॉंग फॉर्मनी दुखतो. तुझा पण दुखतोय का? नाही माझा नाही पण माझ्या नवऱ्याचा दुखतोय. तो बी लय व्यायाम करतो ना. आधी कधी नाही दुखायचा पण आता दुखतोय. मग डॉक्टरकडे घेऊन जा ना. हा पण तरी सर काय झालं असेल? रतिका मी डॉक्टर नाही आहे. हा पण तरी सर काहीतरी तुम्हाला. त्यांनी काहीतरी हेवी उचललं असेल पण 3-4 दिवसात ठीक होईल. खूप टेन्शन आलं तरी पण शोल्डर दुखतो. लतिका मन आणि बॉडी ही वेगळी नाही आहे. जसं आपण बॉडीला तयार करतो तसा मनाला पण तयार केला पाहिजे. जर मनावर लोड आला तर त्याचा इफेक्ट बॉडीवर येणारच ना. हॅलो ना पब्लिक. अरे बाप लाफ्टर क्लब. तुम्ही थांबू नका. चालू ठेवा. कमान. हो मुंबई रिटर्न. हा मोहन सर काय शिकू राहिले तुम्ही आम्हाला? काय शिकवणं गरजेचं आहे ते कळतं का? आपण नंतर बोलू. सेशन चालू आहे. सेशन गेलं उड्यात. तुमचे ते 2 टोनगे इथून मला फक्त बदा पुशअप मारायला सांगता. तुम्ही इथून मला सांगू राहिले का हा खांदा इकडे करा तो खांदा तिकडे करा. ती जी शर्यत आहे ना ती जोखड घेऊन पळायची हे विसरले का तुम्ही? काहीतरी हिशोबाने शिकवा ना. मी काय शिकवायचं आणि काय नाही ते तू मला नको सांगू. आणि दुसरी गोष्ट विल टॉक आफ्टर द सेशन. कळलं? हा नाही आम्हाला कळलं. तुम्हाला कळलं का? तो आब्या पा तो काही न शिकता तिकडे नांगर घेऊन सुसाट धावू राहिला आणि आम्ही इथं काय करू राहिलो? ज्यूस पिऊ राहिलो. तो जाईल तिकडे ढाल घेऊन आणि आम्ही बसू इथं. खांदा एका खांदा दोन्ही पुशअप करत. कोणी केलं बरं तुम्हाला ट्रेनर? कायचे ट्रेनर आहे तुम्ही? डोकं नावाचा अवयव आहे की नाही खांद्यावर तुमच्या? का फक्त बॉडीमध्ये मसलच आहे बोनलेस सारखं? दौलत बस कर आता प्लीज. तरी म्हणलं मावशींचा स्पीकर अजून वाजला कसा नाही मुक्या यार? ए मावशी काला मध्ये तोंड खोपसती? मी बोल राहिलो ना त्यांच्याशी. बोलण्याची काही पद्धत असते की नाही? तू म्हणू नको अक्कल शिकू. बोलायची पद्धत असते तुला ना चिंगावनं तोंड सील करून टाकीन तुझं. कळलं का? मला कळतं ना कोणाशी कसं बोलावं. गुरु आहेत ते तुझे आणि गुरुला आपण देव मानतो. त्यांच्याशी हे असलं बोलणं. कायचे गुरु? हे गुरु आहेत. पैसे फेकलेत आमच्या आबांनी गुरु समोर. तवा आलाय गुरु शेपूट हलवत शिकवायला. फुकट नाही आला तुझा गुरु. आणि बेसिक मध्ये हे गुरु नाही आहेत.
ही इज नॉर्मल. हे काय रे ट्रेनर आहे. फरक कळतो का तुला? हे ट्रेनर बी गुरुच असते दौलत. हे बाई तुझ्या पाया पडू का मी? हा अक्कल शिकू शिकू बोर नाही का होत तू दुनियेला? त्याने तुझ्या गरज असते, तुला काय गरज पडली? आणि हो सर, तुम्ही काय ट्रेनिंग घेता हिचं? तुम्हाला असं वाटतं का गावामध्ये हिची कुणी छेड काढल? चुकून नाही बरं, चुकून नाही. हिची छेड काढण्यापेक्षा तो व्यक्ती जीव देईल ना. नाही का? बरोबर. कल्पना तुम्हाला सांग, तू आपल्या मावशीची छेड काढशील का? अहो नाही शेट, मला काय काळ कुत्र चावलंय काय हिची छेड काढायला? पर तुझं जाऊ दे, तुला गर्लफ्रेंड आहे. मुक्या शूटर आपला सिंगल आहे. मुक्या तू छेडशील का? मला तर ह्या मावशी समान आहे. मावशी तुमच्या पाया पडतो आणि मी तुला आशीर्वाद देतो. तर आईस कर. कळलं का मावशी? कुणी तुझी छेडणी काढणार. आणि तू मला सांग, एवढी जर का तू छेड काढण्यासारखी असती तर बापूंना एवढे जोडे जिजवायला लागले असते का ग? किती 34 नकार आले ना मुक्या? 34 नकार आले. एवढे का बरं आले? कुणाच्या पर्सनल गोष्टीवर तुला बोलायचा अधिकार नाही. अरे बाप, मुंबई रिटर्न. तुम्हाला काही माहिती नाही तर काला मध्ये तोंड खूप असता बरं. गावच्या गोष्टी माहिती का तुम्हाला? काय ए मावशे, दिल्या घरी सुखी राहायचा. जाय जाय घरी जाय. आबांनी सांगितलं तर जाईन मी घरी. आबा 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 म्हणजे हत्यार का ग तुझं? काय झालं की आबा आबा आबा? ओके, तिला प्रत्येक वेळी सोडून देतो आपण, आता नाही. टाका मालक. अबे ऐक, बस रेस्ट घे जरा. शर्यतीत कुठं असते रेस्ट विके? चल. अरे पण अबे एवढं सगळं आता जिंकू किंवा मरू विके. चल 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 चल, स्टॉप वॉच कर, टायमर लाव. चल चल चल. व्हेरी गुड लतिका, तू सगळ्यांना प्रॅक्टिकल करून दाखवलं. आणखीन एक गोष्ट, अटॅकर जर अग्रेसिव्ह असेल तर डोळ्यात बोट घालायचं, म्हणजे अटॅकर आंधळा होतो आणि तुम्हाला पळायला वेळ मिळतो. कमान लतिका, कमान. Respect women, okay? रिस्पेक्ट आपण नंतर बोलू. तेच तुला सांगितलं होतं, आपण नंतर बोलू. कल्प्या गाडी गाड. सोड्या. काय प्रॅक्टिकलचा ट्रेलर पाहिला का? गुड जॉब लतिका. चल 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 चल. किती झाले? 3.5 मिनिट. 2 मिनिटात झालं पायरी. होईल. तू बस आधी जरा बस. जमतंय तुला, फक्त अजून थोडीशी मेहनत, प्रॉपर गायडन्स पाहिजे. गायडन्स काय भेटणार नाही आपल्याला.
मेहनत करणार मी विके. सर 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 थँक्यू. कशाबद्दल? लय भारी शिकवलं तुम्ही. दॅट्स माय ड्युटी. मुलींनी कधीच स्वतःला वीक नाही समजायला पाहिजे. हा सर. जगातल्या सगळ्या फायटिंग टेक्निक शक्तीवर नाही स्ट्रेंथवर असतात. मी तुम्हाला सगळ्यांना फुल ट्रेन करणार आहे, कारण तुम्हाला सगळे घाबरले पाहिजे. हा सर, पण ते दौलतच्या वतीनं मी माफी मागते तुमची. तू कशाला माफी मागते? सर, आमच्याच गावात येऊन तुमचा अपमान झालाय. नाही नाही, इट्स ओके. त्या दौलतला ना टेम्पर इश्यू आहे, आणि ह्या टेम्परने चॅम्पियन होत नाही कोणी. तुमचा राग तुम्हाला बाजूला ठेवावा लागतो. आणि तो दौलत स्वतःच्या आईला पण रिस्पेक्ट देत नाही. हो सर, पण तुम्ही गुरु आहे. मी गुरु? हा, माझ्यासाठी तरी आहात. लतिका, आजकाल असा विचार कोणी करत नाही. लोकांना असं वाटतं की त्यांनी आम्हाला पैसे दिले म्हणजे आम्हाला विकतच घेतले. ट्रेनरला कोणी गुरु मानत नाही. सर, पण मी मानते. तू मला गुरु मानला, मी पण तुला शिष्य मानतो आजपासून. हो सर, हायच मी तुमची शिष्य. तुम्ही मला जे सांगाल ते करायला तयार आहे. तुम्ही म्हणलात ना जाऊन जोखड उचल, तर ते बी करेन मी. लतिका, तू खूप चांगली मुलगी आहे. मी पैसे घेऊन लोकांना ट्रेन करतो, पण मला पण घरदार आहे. पण असा विचार कोणी केला नाही. मी एवढ्या लोकांना ट्रेन केलंय, पण आजपर्यंत मला कोणी गुरु मानलं नाही. मी ना नेहमीच पैसे घेऊन शिकवणारा ट्रेनर राहिलो, पण तू ना मला जुन्या काळात नेलं, गुरु शिष्याच्या. लतिका, मी तुला सगळं शिकवेल. तुझ्या एवढी निष्ठा मी कोणात बघितली नाही. लतिका, तू फिटनेसकडे लक्ष दिलं ना तर तू नक्की काहीतरी चांगलं करशील. मी तुला फुल ट्रेन करूनच जाणार. बोल, तुला काय काय शिकायचंय? सर, एक रिक्वेस्ट होती. बोल ना. या ट्रेनिंगची जास्ती गरज मला नाही, माझ्या नवऱ्याला आहे. प्लीज सर, तुम्ही त्याला शिकवाल का? नाही म्हणजे तुमच्या वेळेनुसार. कोणाला? अभिमन्यूला? हा सर. नाही लतिका, आय एम सॉरी. प्लीज सर, असं नका ना करू. आबांना हे नाही आवडणार लतिका. मी बोलू का आबांची? नाही ऐकणार ते. अहो सर, प्लीज काहीतरी, थोडं तरी. प्लीज सर. प्लीज लतिका, तू एवढी गयावया करू नकोस. खरंच मी नाही ट्रेन करू शकत तुझ्या नवऱ्याला, आणि ते सुद्धा ऑफिशियली. अहो सर, पण हे बघ, मी तुला काय म्हटलं, मी तुला सगळं शिकवेल. हो सर, पण तुम्ही हे बी म्हणले की मी त्याला नाही शिकू शकत. हो, म्हटलं होतं मी, ते शक्य नाही. आणि तू तसं केलं तर मला तुझं ट्रेनिंग थांबावं लागेल. आणि हा माझा स्टँड आहे. पण काय सर? पण मी दिलेल्या ज्ञानाचं तू काय करते त्याच्यावर माझा कंट्रोल नाही. आणि ते मी कसं चेक करणार? तू घरी गेल्यावर नवऱ्याला ट्रेनिंग मधलं काय काय शिकवणार ते मला कसं काय करणार? कारण ऑफिशियली मी तुला असं नाही म्हणू शकत ना की नवऱ्याला भेटू नकोस, त्याच्याशी बोलू नकोस. मी तुला नाही म्हणेन, पण तू माझ्या ऑर्डर फॉलो करते की नाही हे मला कसं कळणार? कारण ट्रेनिंग नंतर तू काय करते याच्यावर माझा कंट्रोल नाही. माझा ऑफिशियल स्टँड हाच आहे की मी दौलतच्या कॉम्पिटिटरला ट्रेन करू शकत नाही. पण तुझ्या आयुष्यात तू काय करायचं हा तुझा प्रश्न आहे. सर, एक विचारू का? हा, विचार ना. तुम्ही मला शर्यतीसाठी तयार कराल का? तू मला गुरु मानलाय, त्यामुळे शिष्याला ज्ञान देणं माझं काम आहे. अरे, इथल्या शर्यतीसाठी काय, मी तुला ऑलिम्पिकच्या शर्यतीसाठी पण तयार करेन. 1 महिन्यात तयार कराल तुम्ही? हो, फक्त मी सांगेन तसा डाएट आणि प्रॅक्टिस फॉलो कर. बाकी तू फिट आहे. तू शर्यतीत उतरली ना तर तू भल्याभल्यांची सुट्टी करशील. करणार सर. अरे नको नको, बस. थँक्यू सर. ढाल जर आमच्या घरी आली ना तर ती मी तुम्हाला अर्पण करायला सांगेन. ऑफिशियली मी ते ऍक्सेप्ट करू शकणार नाही. चल, येतो मी. बाय. बाय सर. थँक्यू. थँक्यू. काय दौलतनं चित केलं तू? तो यावरून नडत होता मोहन सरांशी.
मायावरून म्हणजे त्याला असं वाटतंय की तू जी प्रॅक्टिस करतोय ती एकदम करेक्ट आहे आणि जे मोहन सर शिकवतायत ते एकदम फालतू. घ्या आहे का हे म्हणजे दैवत येतं कर्म नाही त्यातला प्रकार आहे. आहे ना सर त्याला जे शिकवतायत ना त्याचा रिस्पेक्ट करणं तर सोड, त्या ज्ञानाचा तो उपयोग बी करतोय की नाही काय माहित, देवच जाणे. त्या जागी जर मी असतो ना ते अशी मोठी झोळ घेऊन बसलो असतो त्यांच्यासमोर. जेवढं काही मिळेल जेवढं काही शिकता येईल सगळं साठवलं असतं आयुष्यभरासाठी. मोहन सरांचे इंटरव्ह्यू ऐकलेत मी ते. त्यांची खासियत काय माहिती आहे का तुला? खेळाडूच्या शरीरापेक्षा त्याच्या मनाचा विचार करून ट्रेन करतात ते त्याला. त्यामुळे ज्याला ट्रेनिंग म्हणलं ट बी कळत नाही ना तो माणूस बी चोख ट्रेन होतो त्यांच्या खाली. अरे त्याचं जिवंत उदाहरण तुझ्या समोर उभं आहे. तेच सांगतोय तुला, ट्रेनिंगकडे लक्ष दे, खाडा पडू देऊ नको ट्रेनिंग मध्ये. हो आदर्श शिष्य बन त्यांची. बरं चल मला दाखव बरं दौलतला कसं चित केलं ते. म्हणजे प्रॅक्टिकल दाखव ना. अरे असं कसं दाखवू? ते दौलतला ना पाहिल्यावर लगेच राग येतो आणि कृती कशी आपोआप घडते. पण तुझं तसं नाही ना, तुला पण राग कसा आणू? उलट मला तर हसू येईल. हसू येतं का तुला? मग असं इमॅजिन कर समोर एक राक्षसासारखा दिसणारा गुंड उभा आहे तुझे. त्याचकडे लक्ष द्यायचंय. पर्स हेरून ठेवली त्यानं कधीची. जशी तू बेसावध होणार तशी तुझी पर्स घे. जमतंय?